ऐसे ऐशियाने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का मोक्ष सिद्धी तीर्थबंधुरे भाव सर्व कारण मूळबंधू सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू भूत कृपा मोडी द्वेष कंदो शत्रु मित्र पुत्र समकरी बंधुरे मन बुद्धी काया वाचा शुद्ध करे रूप सर्वत्र देखोनी नमस्कारे लघुत्व सर्व भावे अंगीकारे सांडी मांडी मितू पणायशी थोरी रे अर्थ कामाचा आड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून नेणता साधू भेट देती तया अवचितारे मने दृढ धरे विश्वास नाही सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका म्हणे जो विठला जाणे विसरे ऐसे ऐशियाने भेटती ते साधू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्त्योदारा सोपान देवा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी ऐसे ऐशियाने भेटते ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सच्चिदानंदी नित्यानंदो जे का मोक्ष सिद्धी तीर्थबंधुरे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्या भेटीचे उपाय प्रतिपादन करतात. हा अभंग चिंतनाला घेण्याचं कारण तसा 2 दिवसापासून हा चालत आलेला आहे, तो राहिलेला आहे म्हणून तर चिंतनाला घेतला. पण मुळातच या 2 कालावधीमध्ये हा अभंग घेण्याचं कारण आहे की बहुतेक ही सगळी जी कीर्तन आहेत, जे कार्यक्रम आहेत, ज्या सेवा आहेत, त्या संतांच्या पुण्यस्मरणानिमित्त. या ठिकाणचा हा चालू असणारा उत्सव आणि त्यातले त्यात आजचा दिवस हा सुद्धा या मठाच्या अधिष्ठात्री देवता म्हणून ज्यांना मानावं
अशा प्रकारच्या ऐसाई परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मीराबाई महाराज यांचं आज पुण्यस्मरण आहे. 8/8/88 महाराजांनी तारीख सांगितली. 8वा महिना 8वी तारीख आणि 88वं वर्ष. या दिवशी आषाढवद्य एकादशी सोमवार त्या दिवशी त्यांनी देह ठेवला आणि त्या निमित्ताने हा उत्सव असल्यामुळं, संतांच्या पुण्यस्मरणानिमित्त उत्सव असल्यामुळं संतांचं वर्णन करणारा आणि संतांच्या भेटीची साधनं सांगणारा असा हा अभंग चिंतनाला घेतला. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग थोडा आकाराने मोठा आहे, चौकडी आहे, पाचचरणाचा आहे. पुन्हा याच्यातली प्रत्येक कडी जरा नेहमीच्या अभंगापेक्षा लांब आहे. त्याच्यामुळं म्हणणाराला थोडंसं काय जातं, जड जातं. खरं तर म्हणणाऱ्याने असे अभंग तयार करून ठेवावे, पण आता त्यांना वेळच नाही. ते तरी काय करतील. विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव कीर्तनाचे अभंग म्हणणाऱ्याकरता घेतले जातच नाहीत. अभंगाकरता म्हणणं असतं. त्यामुळे म्हणणाऱ्याला जरी जड जात असलं तरी हा चिंतनाला अभंग घेतलेला आहे. आणि या अभंगातून तुकोबरायांनी संतांच्या भेटीची साधनं, अंतरंग उपाय सांगितलेले आहेत, तेही विशिष्ट संतांच्या. म्हणून ऐसे संत, ऐसे साधू, ऐसिया साधनाने भेटती. ऐसियाने भेटती. याचं उत्तर हे आहे की ऐसे म्हणजे ऐसे संत, ऐसे साधू, आणि ऐसियाने म्हणजे ऐसिया साधनाने भेटती. ऐसियाने भेटती. तुकोबरायांना विचारलं की बुवा कैसे साधू, अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात ते ऐसे ऐसियाने भेटते ते साधू. ऐसे ऐसियाने भेटते ते साधू. ऐसे ऐसियाने भेटते ते साधू. ऐसे ऐसियाने भेटते. आजाच्या दर्शने तुटे भवबंधू. ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू. दर्शने तुटे भवबंधू. ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू. आजे का सच्चिदानंदी नित्यानंदो. जे का सच्चिदानंदी नित्यानंदो. सच्चिदानंदी नित्यानंदो. सच्चिदानंदी नित्यानंदो. जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंधुरे. जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंधुरे. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंधुरे. जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंधुरे. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. तुकोबारा कैसे साधू म्हटले. ऐसे ऐसे म्हणजे कैसे, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. ज्या साधूच्या भेटीचा उपाय तुकोबारा या अभंगात सांगतात ते साधू असे उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. कीर्तनकाराच्या भेटी करता ह्या अभंगातली साधना करायची गरजच नाही. मी कालवर पण म्हटलं, फक्त अफवा करायची. आमच्या गावात लयच मोठा सप्ताह आहे, काही अडचण नाही.
या अभंगातली साधनं त्याच्याकरता काही आवश्यक नाही. तुम्हाला सांगतो, जर कीर्तनकार तुम्हाला हवा असणारा पाहिजे असेल तर त्याच्या अगोदर वातावरण असं करायचं की कमीत कमी 2 कोटी रुपये जमतील. आमच्या गावात कुठून आणायचं? वातावरण करायचं म्हणतोय मी तुम्हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. हे साधू ते नाही आहेत. मग हे साधू कोणते आहेत? ज्यांच्या दर्शने भवबंधू तुटे, परमार्थाचा मार्गच ज्याच्याकरता निघालेला आहे. प्राप्त असणार विषयाचं सुख, सगळा संसार याच्यावर लाथ मारून जे फल प्राप्त करून घेण्याकरता पारमार्थिक माणसं या रस्त्याने वाटचाल करतात, त्या फलाची प्राप्ती करून देणार. ती मदालसा आपल्या पोराला सांगताना म्हणते, हे सुख सांडोनिया कसया योग सेविते. प्राप्त असलेलं सुख सोडून, त्याचा त्याग करून योगासारखी साधनं का करत असतील, तर ती जे फल प्राप्त करून घेण्याकरता साधनं शास्त्राने सांगितलेले आहेत आणि प्रत्यक्ष आचरली जातात, त्या फलाचा देण्याचा अधिकार ज्यांच्या हातामध्ये, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. कशा करता परमार्थ आहे? भवबंधातून मुक्त होण्याकरता, भवसागरातून मुक्त होण्याकरता. विठ्ठल 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 विठ्ठल. मानवाच्या जन्माला आलेल्या प्रत्येकाचं स्वतः करता पहिलं कर्तव्य आहे महाराज. हो, काही आपल्याकरता कर्तव्य असतात, काही मुलाकरता कर्तव्य असतात, काही गावाकरता कर्तव्य असतात, काही देशाकरता कर्तव्य असतात, काही धर्माकरता कर्तव्य असतात. त्यामध्ये स्वतः करता असलेलं जे कर्तव्य आहे ते जर काही असेल तर या भवबंधातून मुक्त होणं. मुक्त म्हणून मानव जन्माला जो आलेला आहे तुकोबाराय त्याला विनंती करतात, आले हो संसारात तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, मुक्ती मार्ग हळूची धरा. काळदंड कुंभ यातना चोरा कार्या घोरा दत्तगतीना, काळदंड कुंभ यातना चोरा कार्या घोरा दत्तगतीना, कुंभ यातना चोरा कार्या घोरा दत्तगतीना, काळदंड कुंभ यातना चोरा कार्या घोरा दत्तगतीना. आले हो संसारा तुम्ही एक करा, आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, मुक्ती मार्ग हळूची धरा. काळदंड कुंभ यातना थोरा कार्य अघोरा दत्तगतीना, काळदंड कुंभ यातना थोरा कार्य अघोरा दत्तगतीना. आले हो संसारा. संसारा म्हणजे नरदेहा. त्या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ काय आहे? मानव देह. पंढरीशी जारे आल्यानो संसारा. इथं संसारा शब्दाचा अर्थ फार खट्यार झाल्यावर असा नाही, म्हणजे चरखातून काढला रस सगळा खाली गेलेला आहे, स्वत्रा झाल्यान मग तुकाराम महाराज म्हणतात की आले हो संसारा तुम्ही एक करा. असं संसारा म्हणजे म्हातारा नाही,
संसारा म्हणजे लग्न केलेलाही नाही. संसारा शब्दाचा अर्थ मानव देहाला आलेल्या प्रत्येकाने स्वविषयक कर्तव्य करण्याकरता, स्वविषयक त्याचं कर्तव्य जर काय असेल तर मुक्त होण्याचा रस्ता त्यांनी पकडला पाहिजे. कारण मुक्ती करता हे शरीर मिळालेलं आहे. मानव देहाची प्राप्ती आपल्याला जी झालेली आहे, हा देह जो देह निर्माण कर्त्याने आम्हाला दिलेला आहे, हे बाकीचं वाढवण्याकरता नाही. ती आपली हौस आहे. आपल्याला कंड असतो तो जिरवतो त्या रूपाने आपण विठ्ठल सृष्टीकर्त्याने हे जे शरीर आपल्याला दिलं ते मुक्त होण्याकरता दिलं. मुक्त होण्या देवे दिला देह भजना गोमटा, दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण. मुक्त होणं, देवाची प्राप्ती होणं, भवसागरातून तरणं, जीवन सफल होणं, हे सगळे एकार्थी अशा प्रकारचे शब्द. तेव्हा मुक्त होण्याकरता हे शरीर मिळालं असल्यामुळं या शरीरात आलेल्याचं पहिलं कर्तव्य मुक्तीचं साधन त्यांनी केलं पाहिजे. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव आपुले आपण. करा सोडवन आपुले आपण, करा सोडवन आपुले आपण, करा सोडवन आपुले आपण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे आपुले आपण, करा सोडवन आपुले आपण, करा सोडवन. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे आपुले आपण, करा सोडवन आपुले आपण, करा सोडवन. आपुली सोडवन आपण करा. निवडणुकीला ग्रामपंचायतच्या नाही तू उभा राहिला तर काही निवडणूक बंद पडणार नाही, दुसरा कोणीतरी उभा राहील. पण उद्धाराचं, तुझ्या मुक्तीचं, तुझ्या सोडवण्याचं साधन जर तू नाही केलं तर तुझा बापही नाही करू शकणार ते. कारण ही कामं ज्याची त्यालाच करावी लागतात. काही कामं ज्याची त्यालाच करावी लागतात, तिथं पर्याय नाही चालत, दुसऱ्याने करून नाही चालत. आपल्या उद्धाराचं साधन आपण करायचं नाही ठरवलं तर मग देवही आपला उद्धार करू शकत नाही, संतही आपला उद्धार करू शकत नाहीत. आई बापाचा आणि उद्धाराचा तर संबंधच येत नाही. पारमार्थिक असले तर वाटतं बा पोरांचं चांगलं व्हावं, एवढंच. विठ्ठल विठ्ठल तेव्हा आपण मानव देहाला आलेलो आहोत. मला वाटतं याच्याविषयी कोणालाच संशय नसेल का? कोणाला संशय आहे की आम्ही माणसं, खरंच माणसं आहे का आम्ही? नाही, माणसासारखे वागत नाही आपण, तो भाग वेगळा. माणसासारखं वागत नसल्यामुळं संतांनी कुठं गाढव म्हटलेलं आहे, कुठं पशु म्हटलेलं आहे, कुठं काय म्हटलेलं आहे, पण तरी माणसंच आहे ना आपण, मानव आहोत. तर आपल्या सगळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे की आपल्या मुक्ती करता आपण काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे, मुक्त झालो पाहिजे. आणि मुक्तीचा शेवटचा अधिकार, मुक्त करण्याचा शेवटचा अधिकार संतांना आहे.
संत साधकाला काय करतात? मुक्त अशा प्रकारचं संताशिवाय मुक्ती नाही प्राप्त होत. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती. या कारणे श्री गुरुनाथू जव मस्तकी न ठेवी हातू निवृत्तीदास असे विनवितू तव निवांतू केवी होय. असं साधकाला मुक्त करण्याचं सामर्थ्य ज्या संतांमध्ये आहे त्या संतांची भेट कशाने होईल त्याची साधनं सांगितलेली आहेत. ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. पण का संतांच्या दर्शनाने भवबंध कसा तुटतो अशी शंका तुम्ही परवा घेतली होती आणि काल ती तशीच गुंडाळून ठेवली. विठ्ठल 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 विठ्ठल. असं का बरं केलं? तर त्याचं कारण हे होतं की परवा जे होते ते तर आज राहणार आहे हे मला माहिती होतं, पण जे आज आहेत ते परवा नव्हते, त्यांना ऐकायला मिळावं म्हणून तसं केलं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या निमित्ताने संतांचं वर्णन आलेलं आहे आणि आज संतांची साक्षात पुण्यतिथी आहे. तर पुण्यतिथीच्या दिवशी संतांचं वर्णन आपल्याकडून घडावं म्हणून तो विषय तसाच ठेवून काल दुसऱ्या चरणावर काय केलं? चिंतन अशा प्रकारचं केलं. तेव्हा संतांच्या दर्शनाने साधूच्या दर्शनाने भवबंध कसा तुटतो? पहिली गोष्ट भवबंध म्हणजे काय, दुसरी गोष्ट त्याला का तोडायचं, तिसरी गोष्ट संतांच्या दर्शनाने तो कसा तुटेल, चौथं संता वाचून दुसऱ्या कशाने तुटत नाही का? विठ्ठल 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 मला वाटतं चौथ्या संख्येचं मागे चिंतन झालेलं आहे आणि आता आपण बोललो संताला पर्याय नाही. भवबंधातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला संतांचं दर्शन, संतांची कृपाच व्हावी लागेल. संतांच्या कृपेशिवाय हा भवबंध निवृत्त होऊ शकत नाही. म्हटलं कसं काय तुम्ही शास्त्राच्या विरोधात बोलता? अहो तुकोबाराय तुम्हीच सांगता की तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. देव आपल्याला या भवनदीतून उतरतो. देव सुद्धा सांगतो मोक्ष इष्यामी मा शुचहा, मी तुला काय करेन? मुक्त करेन. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. विठ्ठल 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 भवसागर तरता काय करीत चिंता. भवसागर तरता काय करीत चिंता. पहिला दाता कटे कर ठेवूनिया, कटे कर ठेवूनिया. त्याचे पायी घाला मिठी मोलले घे जग जेठी. त्याचे पायी घाला मिठी मोलले घे जग जेठी. कटे कर ठेवूनिया, कटे कर ठेवूनिया. त्याचे पायी घाला मिठी मोलले घे जग जेठी. त्याचे पायी घाला मिठी मोलले घे जग. भवसागर तरता का चिंता करीत असा? चिंतेचा विषय कोण तारील म्हणून आणि का करत असं म्हणजे काय? काही काळजी नका करू. मग पहिलं उभा दाता, पलीकडे तो दाता उभा आहे.
बस त्याचे पायी घाला मिठी. त्याच्या पायाला जर मिठी मारली तर तो या आपल्याला भवबंधातून काय करेल, मोकळं करेल. असा देव भवबंधातून मोकळं करत असताना तुम्ही सांगता की संताविनं प्राप्ती नाही. देवाला तरी काय लोणी लावता महाराज. भवबंधातून मुक्त व्हायचं असेल तर देवाचं नाव मुक्त करता आपल्याला. विठ्ठल विठ्ठल मग कैचे रे बंधन, मग कैचे रे बंधन, कैचे रे बंधन, मग कैचे रे बंधन. मुखी गाता नारायण, मुखी गाता नारायण, मुखी गाता नारायण, मुखी गाता नारायण. भवसिंधू जाणाय चितिरे सरेला, भवसिंधू जाणाय चितिरे सरेला, भवसिंधू जाणाय चितिरे सरेला, भवसिंधू जाणाय चितिरे सरेला. मग कैचे कै बंधन वागे गाता नारायण. भवसिंधू सरेला. कैचे रे बंधन वागे गाता नारायण. भवबंध दान सरेला. मग कैचे रे बंधन. मुखी गाता वाचे गाता नारायण, वाचे नारायण गाता. मग बंधन कैचे. कारण भगवंताच्या नामाने सगळी बंधनं काय होतात, तुटतात. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, तुटती बंधने, येणे तुटती बंधने. उभय लोके कीर्तिते, उभय लोके कीर्तिते. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. उभय लोके कीर्तितेने, उभय लोके कीर्तितेने. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे का. येणे तुटती बंधने. भगवंताच्या नामाने बंधनं तुटतात. देव बंधनातून मोकळा करतो. आणखीनही आपल्याला दुसरे मार्ग शास्त्रांनी सांगितलेले सांगता येतील. आणि तुम्ही सरळ सरळ संतांचा अशा प्रकारचा पक्ष घेऊन व संताशिवाय भवबंधनातून कुणी मुक्त करू शकत नाही असं सिद्धांत कसं काय प्रतिपादन करता. अशी या ठिकाणी शंका येण्याची शक्यता आहे. हा शंकेचा ठाव किर होय. परित्वा न धरावी. पण ती शंका या ठिकाणी धरण्याचं कारण नाही. का नाही, त्याचं कारण आहे देव भवबंधनातून सोडवत असला तरी तोही संताच्याच द्वारा सोडव. भगवान सांगतात मामे वये प्रपद्यन्ते मायामेतान तरंती. जे सर्व भावे मज भजले. येथे एकची लीला तरले. जे सर्व भावे मज भजले. जया ऐरीच तडी सरले माया. जया सद्गुरु तारू पुढे. हे देवाचं कसं आहे. जसं अलीकडे आता मंगल कार्य निघालेले, त्यांना आपण पैसे दिले की बाकीचं काहीच करावं लागत नाही आपल्याला. मग ते स्वतः स्वयंपाक करतात का, ते नाही करत, पण स्वयंपाक्याला घेऊन येतात.
ते स्वयंपाक करणारे, वाढणारे, बाकीचं तिथं काय लागतं ते सगळं ते स्वतः करतात असं नाही, पण मग ते कोणालाही घेऊन येतात आणि ते काम करतात. तसं देवाचं आहे. देवाला आपण शरण गेलं की देव संतांना घेऊन येतून भवबंधातून काय करतो, मुक्त करतो. पण संताशिवाय भवबंधातून मुक्त देवाला नाही करता येत. देवाला म्हणून तर पाठवावं लागलं नामदेवाला. कुठं? औंढ्या नागनाथला. विठ्ठल विठ्ठल म्हणले ते नामाने मुक्त. त्याचं बी तसंच आहे. नामाने खूप पुण्य अशा प्रकारचं होतं ना, असं पुण्य अशी तयारी झाली की संत येतात. म्हणजे शेवटची जी चावी आहे ती संताजवळच आहे. संता वाचून ना नाम उद्धार करू शकतो, संता वाचून ना देव उद्धार करू शकतो. म्हणून उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा. असं ज्यांच्या दर्शनाने भवबंध तुटतो. बरं ठीक आहे हो, पण हा भवबंध म्हणजे काय हो, त्याला का तोडायचं? भवबंध शब्दाचा अर्थ काय? तर बंध म्हणजे ज्याच्यामुळं बांधला जातो त्याला काय म्हणतात? बंध म्हणतात. ज्याच्यामुळं आपण बद्ध झालो म्हणजे बांधले गेलो, परतंत्र झालो. आम्ही परतंत्र आहे. आपण तू परतंत्र नाही का? हे स्वतंत्र भारताचा नागरिक आहे. आम्ही स्वतंत्र आहे. आम्ही कुठं परतंत्र आहे? महाराज आपण एवढे शहाणे आहे की आपण स्वतंत्र आहे की परतंत्र ही अक्कल आपल्याला नाही. स्वतंत्र शब्दाचा अर्थ आणि परतंत्र शब्दाचा अर्थ. आपल्या इच्छेप्रमाणे वागणं याला काय म्हणतात? स्वतंत्र. आपल्या इच्छेप्रमाणे घडणं, घडवणं याला स्वातंत्र्य म्हणतात. आणि दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला वागावं लागणं याला काय म्हटलं जातं? परतंत्र म्हटलं. खरं सांगा, स्वतंत्र आहे का परतंत्र? स्वतंत्र आहे का आपण? म्हणायला कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे देवाने, पण महाराज कर्माचं स्वातंत्र्य, कर्म करण्याचं, साधना करण्याचं स्वातंत्र्य, एवढं स्वातंत्र्य जर बाजूला काढलं तर बाकीचं काय स्वातंत्र्य आहे सांगा ना. आता जे पडले त्यांना काय पडायची इच्छा होती म्हणून उभे राहिले होते का? नाही पडले का? त्यांनी काही खर्च नाही केला का? त्यांनी काही कामं नव्हती केली का? आणि निवडून आलेले निसले दिवे लावलेले आहे का? पण आपल्या इच्छेप्रमाणे कुठं घडतंय? म्हातारं व्हावं असं कोणाला वाटतं का? रोग व्हावं असे कोणाची इच्छा असते का? दरिद्री राहावं आणि पेपरमध्ये आपलं नाव यावं, कशाच्या बाबतीत? हा, की अमक्या तालुक्यातले अमक्या शेतकऱ्याने नेमकं काय गौड बंगाल आपल्याला काय अजून कळानाच गेले, आत्महत्या केली म्हणून. अशी कोणाची इच्छा असते का? हे सगळं घडतंय सगळं. मरायची इच्छा नसते, मरावं लागतं. किती कमावलेलं असतं, गरिबीतून वर येतो, साखर कारखान्याचा चेअरमन होतो आणि साखर खाता येत नाही. केवढा ताप आहे महाराज. पोते खाता येतात पण साखर खाता येत नाही. किती जणांच्या ताब्यात आहे आपण माहितीये? म्हणजे किती जणांच्या? पहिलं इंद्रियाचं बंधन आहे. पहिलं आपल्यावर सत्ता पहिली कोणाची आहे? म्हणजे आता वरून मी खाली जातो, खालून वर नाही, वरून खाली साक्षात सत्ता इंद्रियाची. हे आता मी थोडस तसं खालूनच सुरुवात केली. तसं पाहिलं तर किती का माणसं बायकाच्याच अधीन असतात. कित्येकाला नवऱ्याच्या अधीन राहावं लागतं, कोणी ज्याच्याकडे नोकरीला त्याच्या अधीन आहे, कोणी हे बंधनच आहे.
पण हे बंधनं सगळे कमी जास्त आहेत. मग इंद्रियाच्या अधीन तर सगळेच आहे. बरं इंद्रिय एक नाही ना, असं काही नाही व नुसते डोळ्याच्याच अधीन आहे. 11 इंद्रिय आहेत आणि प्रत्येक जण रुबाब गाजवतो महाराज आपल्यावर, आणि तरी हे दुसऱ्यावर रुबाब गाजवायचा प्रयत्न करतं. काय म्हणावं याला? तुम्हाला काय समजलं? नालायक, मूर्ख, गाढव. आता याच्यापेक्षा काय सर? 11 इंद्रिय आपल्यावर सत्ता गाजवतात. 11 इंद्रिय. टवळी हाड सुद्धा नाही तिला, नुसती नाचवते महाराज, नाचवते माणसाला. नुसते पळत राहतात, ही भाजी घे, ती भाजी घे, ह्यो मसाला आण, कोथिंबीर पाहिजे, कढीपत्ता पाहिजे, अद्रक पाहिजे, पळ वळूया पळ. हे सगळं कोणा करता? शरीरा करता नाही, दाखवते हे शरीरा करताय. हे सगळं तिच्या करता लागत. एखादच बी असली तर काय होतंय? मग जिऱ्याची फोडणीला काय हरकत, चव येते ना. कोथिंबीर थोडीशी टाकली तर अजून आणखीन बरं. एकादशीला सुद्धा दिवाळी सारखा थाट असतो महाराज. जीव जीव काय स्वातंत्र्य. हा म्हणले निवडून आलं, तंबाखू सोड. मग कळते तुझ्यात काय ताकद आहे. महाराज बायका सोडतील, तंबाखू नाही सोडू शकत. कारण तंबाखू हे व्यसन कुणाचं आहे? जीभ हेच आहे. काही काही लोक असं हे करून करतात, नंतर म्हणतात कसं चुकल्यासारखंच होतं रे. चुकल्यासारखं नाही, खेट आणल्यासारखं होतं म्हणणं सरळ सरळ. जिभेचं आपल्यावर सत्ता आहे, डोळ्याची आपल्यावर सत्ता आहे, कानाची आपल्यावर सत्ता आहे, त्वगेंद्रियाची आमच्यावर काय आहे? सत्ता. ही तर ज्ञानेंद्रिय आहेत. पायाची सत्ता आहे, हाताची सत्ता आहे, पोटाची सत्ता आहे, आणि सगळ्यात मोठी सत्ता मनाची आहे. अधीन असतो महाराज आपण सगळे मनाच्या. जसं मन म्हणेल. खरं सांगा तुम्ही, इथं पंढरपूरला जे आपण आलो ते सुद्धा मनाने सांगितल्यानंतरच का नाही? का मन म्हणलं नाही जायचं ना आपण म्हणलं नाही नाही आमचा नियम आहे. मन म्हणलं नाही जायचं, अजून सरपंचाची नाही निवडणूक झालेली, आणि आम्हाला म्हणलं नाही नाही आमचा नियम आहे. काय टप्पर आहे मनाच्या विरोधात जायची अशी. स्टँडहून माग जातो महाराज. स्टँडपर्यंत सगळी तयारी असते, स्टँडवर गेल्यावर मन म्हणतो नाही राव कसं काय, नाही नाही चाललं माग. मनाची सत्ता, इंद्रियाची सत्ता आमच्यावर पहिली. विकाराची सत्ता आहे, कामाची सत्ता आहे, क्रोधाची सत्ता आहे, लोभाची सत्ता आहे, अहंकाराची सत्ता आहे. तिसरी सत्ता आमच्यावर आहे कर्माची. कर्म ठेवील तसं राहावं लागतं, कर्म ठेवील तिथं राहावं लागतं. कर्म जितक्या दिवस ठेवील तितक्याच दिवस राहता येतं. काही चालत नाही, काही चालत नाही. भरलेल्या ताटावरून कर्माने सांगितलं जेवण. हातात घास घेतलेला असतो, हात वर आणलेला असतो, ते घास तोंडात घेण्याकरता आ केलेलं असतं. विठाल परियसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. बिल्ले विंदिले शारंगधर झाला पुरंदर. सहस्रनयन. इंद्रियाची सत्ता आहे, विकाराची सत्ता आहे, कर्माची सत्ता आहे, मोहाची सत्ता आहे, आणि सगळ्यात महत्वाची अज्ञानाची स्वविषयक अज्ञानाची सत्ता आहे. अशी एवढी बंधन आहे, आणि म्हणूनच आपण सुखी नाही. पोरीचं लग्न जमत नाही म्हणून सुखी नाही असं नाही, बंधनात आहे म्हणून सुखी नाही. असं कसं काय म्हणता? पोरीच्या लग्नामुळे आम्ही दुःखी आहे,
ज्याला पोरीच नाही ते पण दुःखी आहे. तूच दुःखी आहे असं नाही, ज्यांना काय नाही पोरीच नाही ते बी दुःखी होते. मग ते कशा करता दुःखी आहे? पोरगी नाही म्हणून दुःखी. विठाला विठाला बंधन कोणालाही नको असतं आणि अनेक बंधनाने आपल्याला बांधलेलं आहे. त्याचा पण मग ठीक आहे, बंधन असली तर काय अडचण काय आहे? त्याचा परिणाम दुःख असतो. परिणाम ऐका, थोडस जर बारीक चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल. आपल्याला आनंद जो होतो तो वस्तू मिळाल्याचा होतो की आपल्या मनासारखं झाल्याचा होतो? महाराज, आपल्या मनासारखं झालं तर आनंद होत असतो, वस्तू मिळाली तर आनंद नाही होत. आपल्या मनात ती वस्तू मिळावी ही इच्छा नाही, वस्तू मिळाली आनंद होतो नाही. तुम्हाला असं वाटतं का जेव्हा जेव्हा माणसाला पोरं होतात तेव्हा तेव्हा पेढे वाटतात? मुलगा झाला म्हणजे आनंद होतोच असं काही नक्की आहे? असं असतं तर रस्त्यावर मुलं पडलेच नसते. विठ्ठल विठ्ठल अनाथ आश्रम आणि बालक आश्रम घ्यायला काढावं लागले असते. आपल्याला आनंद आपल्या इच्छेप्रमाणे झालं तर होत असतो. आणि जो परतंत्र मनुष्य आहे, बंधनात मनुष्य आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे काहीच घडत नसतं. ज्याचं बंधन आहे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला वागावं लागतं. कधी कधी असं होतं की आपल्यालाही इच्छा असते आणि ज्याचं बंधन आहे त्यालाही तसंच द्यायचं असतं. मग वाटतं मी म्हणलं झालं का नाही तसं, यायचं तू म्हणलं झालं तसं. किंवा आज म्हणला आज पाऊस येऊन पडला, 6 महिन्यापासून म्हणत होता तवा नाही पडला, ते काय? बंधनाचं फल दुःख आहे. आणि आपल्याला दुःख नको असं वाटत असेल तर हे बंधनातून आपण मुक्त झालो पाहिजे. म्हणून हे बंधन संपवायचंय. आणि ह्या बंधनाची निवृत्ती ज्या साधूंच्या दर्शनाने होते त्या साधूच्या भेटीचे उपाय मी सांगतोय. ज्यांच्या दर्शने तुटे भाऊ. पण म्हटले कसे भाऊबंद तुटतात हो? ठीक आहे, आता तुमच्याच याच्याप्रमाणे व आपण इंद्रियाच्या अधीन आहे, इंद्रियाचं बंधन आहे. साधूच्या दर्शनाने इंद्रियाचं बंधन कसं काय तुटत? साधूचं दर्शन झाल्यावर काय माणसं तंबाखू सोडतात काय? साधूच तंबाखू खाताना दिसतात. साधूच्या दर्शनाचा आणि भवबंध तुटण्याचा कार्यकारण भाव संबंध काय आहे? तुकोबाराय वर्णन करतात की ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू तुटे. ज्यांच्या दर्शने भवबंधू तुटे. कसा तुटे? तर ही सगळी बंधनं जरी असली त्यामध्ये भव शब्दाचा अर्थ आहे जन्म आणि मृत्यूचा बंध. आणि शास्त्राचा हा सिद्धांत आहे उपादान कारणाच्या नाशाने कार्याचा काय होत असतो? नाश होत असतो. खऱ्या अर्थाने नाश होतो. शास्त्रामध्ये ज्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात, तर ही आत्यंतिक कार्याची निवृत्ती कशाने होते? कारणाच्या निवृत्तीने होते. आणि या भवबंधाचं कारण आहे आपलंच आपल्याला ज्ञान नसणं. जन्माला मृत्यूला आलो आपण, कर्माच्या अधीन झालो, विकाराच्या अधीन झालो, इंद्रियाच्या अधीन अशा प्रकारचं झालो. या सगळ्या बंधनाचं मूळ जर काय असेल तर महाराज आपण कोण आहे हे आपल्याला माहीत नसणं हे आहे त्याचं मूळ. म्हणजे आम्ही कोण आहे आम्हाला माहिती नाही. तुम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही. कसं काय म्हणतो? आधार कार्ड आहे आमच्याकडं,
ओळखपत्र आहे, गाडीचं लायसन आहे, निवडणुकीचं ते ओळखपत्र, हे सगळं. आणि आम्हाला आमचं माहिती आहे. कसं काय? तुम्हाला नसेल कदाचित तुमची ओळख, पण आम्हाला तर आमची ओळख आहे ना, आम्हाला आमचं ज्ञान आहे. नाही ना हो, तुम्हालाही तुमचं ज्ञान नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आहे आम्हाला ज्ञान. मग सांगा तुम्ही कोण आहे? आमका गोमाजी चिमाजी पाटील. तर ही आपली आपल्याला असलेली ओळख यथार्थ आहे का? ज्ञानामध्ये दोन प्रकार असतात, यथार्थ ज्ञान आणि अयथार्थ ज्ञान. शास्त्रामध्ये त्याला प्रमाद ज्ञान, भ्रमज्ञान अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर आपलं आपल्याला ज्ञान आहे, पण ते अन्यथा ज्ञान असल्यामुळं, अयथार्थ ज्ञान असल्यामुळं, भ्रमज्ञान असल्यामुळं. भ्रमज्ञान हे आडनावाचं ज्ञान आहे, ते ज्ञानच नाही. अन्यथा ज्ञान हे ज्ञान नसतंच, अज्ञानामध्येच मोडलं जातं. अन्यथा ज्ञानाचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, मोरा अंगी अशेषे, मोरा अंगी अशेषे पिसे असती डोळसे, एकली दृष्टी नसे तैसे ते गा. विठ्ठल मोराच्या अंगावर अनेक पिसारे असतात आणि प्रत्येक पिसाऱ्यावर डोळा असतो. मग अनेक पिसारे तर अनेक डोळे. आणि एखाद्या मोराला जर समोरचे डोळे नसतील तर पिसाऱ्याचे डोळे फक्त दिसायला पुरते असतात, त्यांनी दिसत नाही. दिसायला म्हणजे दुसऱ्यांना दिसायला, त्याला दिसायला त्याचा काही उपयोग नाही, कारण तो डोळाच नसतो. म्हणतात त्याला डोळा नसतो. तसं आम्हाला आमची असलेली माहिती, आमचं असलेलं ज्ञान हे यथार्थ ज्ञान नाही, हे अयथार्थ ज्ञान. कसं काय अयथार्थ ज्ञान आहे? म्हणजे मी चिमाजी हे काय खोटं ज्ञान आहे? हा, खोटं ज्ञान आहे. कसं काय खोटं ज्ञान आहे? ते असं आहे की ज्या वेळेला तू जन्मला त्यावेळेला चिमाजी झाला का, जन्मल्यानंतर मग त्या ठकूबाई अकुबाई एकत्र आल्यावर चिमाजी झाला? नाव ठेवल्यानंतर चिमाजी, बरोबर आहे की नाही? आणि मग नाव ठेवायच्या ऐवजी तो होता का नव्हता? नाव ठेवायच्या अगोदरही जर तू होता तर तू चिमाजी कस काय? ठीक आहे, आपण म्हटले शरीर तर होता ना. हा, शरीर उत्पत्तीच्या अगोदर तू होतास का नव्हतास? शरीराच्या नाशानंतर तू राहणार आहे की नाही राहणार आहेस? ज्या वेळेला शरीराचं भान नसतं त्यावेळेला तू असतोस की नसतोस? महाराज, योगाची साधना करून परकाया प्रवेशाची ज्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे, अशा प्रकारचा योगी या शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, असे दाखले इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धर्मबीज साजरी करतात त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी त्या राजाच्या शरीरामध्ये काय केला? प्रवेश केला. मंडन मिश्राबरोबर शास्त्रचर्चा चालत असताना मंडन मिश्राच्या पत्नीने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देण्याकरता शंकराचार्यांनी आपला देह सोडून दुसऱ्याच्या देहात गेले. त्या देहात विषयाचा भोग घेतला आणि त्या प्रश्नाची काय दिली? उत्तरं दिली. आता देहच जर आपलं स्वरूप असेल तर देह सोडून बाहेर कसं काय जाता येतं? पूर्वीची माणसाची वाक्प्रचार असा आहे, माणसं जीव गेला म्हणतात का जीव मेला म्हणतात? माणूस मेला म्हणतात, पण जीव मेला असं कोणीच म्हणत नाही. ते काय म्हणतात? गेला गेला. मग जर तो त्याच्यातून जातोय तर तो नाही.
जर आपण शरीरातून जातो तर शरीर आपण नाही. कोण पाहते काय माहिती मेल्यावर जातो की राहतो. जाऊ द्या मेल्यावर. तुम्ही झोपी ज्या वेळेला जाता तर ज्या वेळेला झोपलेला असतो त्या वेळेला शरीराचा संबंध राहतो. मग संबंध नाही, आपण नाही. अभाने स्थूल देहस्य स्वप्ने यद्भानमात्मनः. पंचदशिकारांनी अन्वय व्यतिरेकाने हे समजून सांगत असताना की शरीर आमचं स्वरूप नाहीये, शरीरात आम्ही आहे. शरीर आम्ही नाही आणि शरीर आमचं सुद्धा नाही. मूर्खपणाने आम्ही शरीराला माझा म्हणतो. काही अधिकार नाही आपल्याला या देहाला माझं म्हणण्याचा, परंतु ते माझं नाहीये. वस्तू ही उपादान कारणाची असते आणि शरीराची उपादान कारण पंचमहाभूत आहेत. 5 भूताचं तयार झालेलं आहे हे. पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ. केला एके ठाई मेळ, एके ठाई मेळ केला, एके ठाई मेळ, एके ठाई मेळ. गाविला सबळ, दाविला सबळ, दाविला सबळ, दाविला सबळ. अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पासे, अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पासे. तेथे कायमी ते माझे, कायमी ते माझे, तेथे कायमी ते माझे, कायमी ते माझे. माझे कायमी ते माझे, तेथे कायमी ते माझे, कायमी ते माझे. पंचीकृत पंचमहाभूतापासून या शरीराची निर्मिती झालेली आहे. म्हणून हे शरीर कुणाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. काही संबंध नाही आपला. वारीला आल्यावर जसं खोलीत माणसं राहतात तसं खोली राहायला दिली म्हणजे काय त्याची होत असते. तिथं सुद्धा म्हणतात माझ्या खोलीत कसं काय घुसले तुम्ही. ते व्यवहार म्हणून ते म्हणावं लागतं, पण समजायचं नाही माझी खोली आहे. तसं शरीरात राहतो म्हणून तेवढ्या पुरता व्यवहाराकरता माझं शरीर म्हणायचं, अन्यथा या शरीराचा आपला काही संबंध नाही. असे आपण किती काही शरीर घेतले, किती काही काय झालेले आहेत, सोडलेले आहेत. शरीर माझं नाही, मीचा तर प्रश्नच नाहीये. आणि मग कोण आहे मी? चिमाजी हे शरीराचं नाव आहे. शरीरच तू नाही म्हणजे चिमाजी तू नाही. मग कोण आहे तू? नाही सांगता येत महाराज, नाही सांगता येत ना. असं मीच ज्ञान नसणं हेच या भवबंधाचं मूळ आहे, कारण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही अज्ञान वाचून मूळ ययाचे असले पण टवाळ. ऐसे झाड सिनसाळ देखिले जेणे, नाही अज्ञाना वाचोनी मूळ. अज्ञानाशिवाय दुसरं मूळ नाही. या भवबंधाचं मूळ आहे स्वस्वरूपाचं अज्ञान. बरं ठीक आहे म्हटले, अज्ञान मूळ आहे. पण संतांच्या दर्शनाचा आणि भवबंध तुटण्याचा संबंध काय आहे? तो असा आहे की संतांचं दर्शन या शब्दाचा अर्थ शरीराची भेट नाही. संतांच्या शरीराची भेट दुर्लभ नाही, संत भेट दुर्लभ आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलं, संत दुर्लभ नाहीत, संतांची भेट दुर्लभ आहे. ज्या घरात संत राहतात त्या घरातल्या लोकांना संतांची भेट तितकीच दुर्लभ आहे जितकी दुसऱ्या लोकांना आहे. विठ्ठल
संत ज्या घरात राहतात त्या घरातल्या लोकांना त्यांची भेट दुर्लभ आहे, आम्हाला काय कळत. तर त्याचं असं आहे की शरीराची भेट म्हणजे संत भेट नाही. ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीविषयी संत भाव निर्माण होईल, हा संत भाव अत्यंत महत्वाचा आहे. भवबंध तुटण्यामध्ये, संतांच्या भेटीमध्ये संतापेक्षाही साधकाची भूमिका जास्त महत्वाची आहे. महाराज, आपल्या ठिकाणी जर ती लायकी पात्रता असेल तर भवबंध तुटण्याकरता इशारा सुद्धा पुष्कळ होतो. इशारा उपनिषदामध्ये अशा कथा आलेल्या आहेत. उपनिषदामध्ये अशा कथा आलेल्या आहेत. एक जण आत्मज्ञानाकरता, भवबंध तुटण्याकरता एका गुरुकडे गेलेला आहे. नमस्कार केला, महाराज मला या भवबंधातून मुक्त करा. पण त्यांनी सांगितलं की बाळ, तुझा अजून अधिकार नाहीये, तुला साधना करावी लागेल. सांगा महाराज काय साधना करू. मग त्यांनी त्याला गाय दिली एक आणि सांगितलं की ही गाय घेऊन तू वनात जा आणि या गायीचे ज्या वेळेला 1000 गायी होतील त्यावेळेला ये. पूर्वी आयुष्य पुष्कळ होतं लोकांना. मग तो गाय घेऊन गेलेला आहे. गायीला सांभाळलं, ती जणली, 2 झाल्या, ती जणली, 3, 4, 5 अशा किती झाल्या, पूर्ण ज्या वेळेला 1000 झाल्या. गुरूंची आज्ञा पाळलेली आहे म्हणून तो त्या गायी घेऊन निघाला. तर रस्त्यातच त्याच्यातल्या एका बैलाने त्याला उपदेश केला आणि तो मुक्त झाला. विठ्ठल आणि हे वर्तमानपत्रातलं नाही सांगत तुम्हाला, ही कथा कुठं आलेली आहे? वेदात आलेली आहे. वेदामध्ये, उपनिषदामध्ये ही कथा आहे. त्यामुळं संत भेटीमध्ये संत व्यक्तीपेक्षा साधकाच्या अंतःकरणातली तयारी, त्याच्या ठिकाणी असणारा संतभाव ज्या साधनाने तयार होतो तो महत्वाचा आहे. तो तयार झाला की संतांचं दर्शन म्हणजे त्यांनी कृपेनं केलेला स्वविषयक उपदेश, ज्ञान. दर्शन शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. पांडुरंगाचं सुद्धा दर्शन शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे, डोकापटणं नाही. पांडुरंगाच्या दर्शनाची जी फलशास्त्रात सांगितलेली आहे ती पांडुरंगाच्या साक्षात्कारानेच प्राप्त होतील. म्हणून ज्यांच्या दर्शने, दर्शने म्हणजे ज्ञाने, ज्यांच्याकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाने भवबंध तुटतो. ज्ञानाने काय होतं? अज्ञान निवृत्त होतं. ते कशाचं ज्ञान सांगतात? संगणकाचं नाही. संगणकाचं ज्ञान सांगणारे वेगळे शिक्षक आहेत, त्याच्याकरता साधू कशाला लागतो? संत आत्मविषयक ज्ञान सांगतात, जे ज्ञानाचा कुरुठा नाही. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मन्याती जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. कारण संत ज्ञानाचे सागर असतात. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. तर स्वविषयक ज्ञान ते सांगतात आणि त्या ज्ञानाने स्वविषयक अज्ञानाची निवृत्ती होते. आणि हेच अज्ञान भवाचं काय आहे? मूळ असल्यामुळं ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू विठोबा रखुमा. विठोबा रखुमा बोला, विठोबा रखुमा बोला बोला. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा.
ओंकार कुमार ओंकार कुमार कमलधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय तेव्हा तुकोबाराय म्हणतात की मी अशा साधूंच्या भेटीचे उपाय तुम्हाला सांगतो की ज्यांच्या दर्शनाने भवबंध तुटतो. ठीक आहे. कार्यत्व या अवच्छेदकाने संतांचं वर्णन या दुसऱ्या कडीमध्ये केलेलं आहे. आता स्वरूपत्व अवच्छेदकाने वर्णन तिसऱ्या कडेमध्ये करतात. जे का सच्चिदानंदी नित्यानंदू. कोणत्या साधूच्या भेटीचा उपाय सांगता तर जे नित्य आनंदी असतात. नित्य आनंदी अखंड आनंदी असतात. विठ्ठल विठ्ठल संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. रक्त जया नाही अपकार. रक्त दया रक्त दया नाही अपकार. असंतुष्ट सर्वदा स्वये. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. व्यापक निर्धार. धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे. संतुष्ट सर्वदा स्वये. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. स्वये व्यापक निर्धार. धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे. संतुष्ट सर्वदा जे सतत संतुष्ट असतात. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संतुष्ट असतात ते नाही. आम्ही संतुष्ट असतो कधी शेवटच्या दिवशी पगाराच्या दिवशी. अनुकूल भोग मिळाल्यानंतर तर सगळेच संतुष्ट असतात महाराज. पशुही संतुष्ट असतात. कुत्र्याला जर भाकर टाकली तर कुत्र्यालाही काय होतो आनंद होतो. अनुकूल भोगाने संतुष्ट सगळे होतात पण ती संतुष्टी सर्वदा नसते. ती संतुष्टी काय नसते सर्वदा नसते. आल्या आल्या बायकोनं जर चहा गरम गरम चहाची कप बसी हातात दिली तर काय प्रसन्न नाही होत का? तो खुश होतो. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्येव तुष्यति. खुश होतो. आणि अर्धा चहा पिल्यावर जर तुम्हाला काही लाज आहे का? किती दिवसापासून सांगते चहाची साखर संपले म्हणून अजून तुम्ही आणलेली नाही. गेले संतुष्टी. गेले असे संतुष्टी. तेव्हा म्हणतात आपल्या काय नशीब आहे. बाहेरचे बी लोक आपल्या लाज काढतात. ही बी लाज काढते. आणि एखाद्या कीर्तनाला गेलो तो त्यो बाबा लाजच काढतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही संसारामध्ये संतुष्ट नसतो असं नाही पण सतत नसतो. सतत नसतो. साधूचं हे लक्षण आहे. संतुष्ट सर्वदा. सर्वदा संतुष्ट हा. संतुष्ट सततम. योगी यथात्मा दृढ निश्चय. संतुष्ट हा सततम. अखंड प्रसन्न. अखंड. देखे
अखंडित प्रसन्नता लाहे जेत चित्ता ते तर रिगणे नाही समजता संसार दुःख. आणि चित्त अखंड प्रसन्न असल्यामुळं दुःख प्रवेशच करू शकत नाही, कारण त्याला जागाच नाही मिळत त्या चित्तात घुसायला. जेव्हा पाहू तेव्हा तिथं आनंद आहे, जेव्हा पाहू तेव्हा तिथं काय आहे, आनंद आहे. म्हणजे काय, सोडून देतो सर्वदा संतुष्ट, सतत आनंदी असतात सतत. पण कसं शक्य आहे सतत आनंदी असणं? महाराज, विषयाच्या प्राप्तीच्या आनंदाने सतत कोणीच आनंदी राहू शकत नाही. विषयाच्या प्राप्तीच्या आनंदाने सतत कुणीच आनंदी राहू शकत नाही. अनुकूल खायला मिळालं, भरपूर मिळालं तरी त्यावेळेला आनंदी असला तरी नंतर ताण होतो तेव्हा तर दुःखीच राहतो ना. मग विषयाच्या संबंधाने आनंदी असणारा सतत नाही, उलट सतत दुःखी तो राहू शकतो, सतत आनंदी नाही राहू शकत. काय असतं वेदांतामध्ये असा एक सिद्धांत आहे, आदावंतेचे यन्नास्ती वर्तमानेपि तत्तथा. जे अगोदर नसतं नंतर राहत नसलं, मध्ये थोडंफार असलं ते बी नसल्यात जमा राहत. विठ्ठल तेव्हा महात्मे नित्यानंदी आहेत. पण कोणत्या आनंदाने नित्यानंदी आहेत? सच्चिदानंदी नित्यानंदू. सच्चित आनंद स्वरूप जो परमात्मा, त्या परमात्म्याच्या आनंदाने ते काय आहेत? नित्यानंद आहे. महाराज, नित्य आनंद म्हणजेच परमात्मा. नित्यानंद परमात्मा स्वरूप जो आनंद आहे तोच काय आहे? नित्यानंद आहे. दुसरा विषयाचा आनंद हा नित्य नाहीच आहे. नित्य मनस्तोर बी टिकत नाही. विद्युत स्फुरणे कान पाहे जगामाचे, तो नित्य नाही. नित्य आनंद परमात्माचा आनंद आहे. आनंदद्वय नित्य निरामय. त्या आनंदाने हे आनंदी असतात. आणि तो आनंद आत भरलेला असतो म्हणून बाह्य जगताचा काही संबंध येत नाही. या आनंदाचं वर्णन करत असताना 6व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, सुखमात्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्य मतींद्रियम व्यक्ती यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. या आनंदाने ज्याचं चित्त आनंदी झालेलं आहे त्याच्यावर बाह्य दृष्टीनं प्रतिकूलतेचे डोंगर जरी कोसळले, म्हणजे त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवाचे मेळावे, वरी पडलिया नव्हे वाकुडा जो. ज्ञानोबा आहे त्याच्यावर लिहितात, शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेओची नाही. त्याला म्हणतात हे काय सच्चिदा. अशा प्रकारचे सच्चिदानंद स्वरूप आत्म्याच्या आनंदाने जे आनंदी आहेत, ज्यांच्या दर्शनाने भवबंध तुटतो. आणखीन वर्णन करतात, जे का मोक्ष सिद्धी, मोक्षरूपी सिद्धी प्रदान करण्यामध्ये काय आहेत? समर्थ आहेत. भवबंधू याच्यातच तो विषय आलेला आहे. पण जे एवढे पवित्र आहेत, संत काय असतात? पवित्र असतात म्हणून पूजनीय असतात. महाराज, जे पवित्र असतात ते पूजनीय असतात. कोणाची पूजा करावी? तर जे पवित्र आहेत त्यांची काय करावी? पूजा. गंगेची पूजा केली जाते, गायीची पूजा केली जाते, तुळशीची काय केली जाते? पूजा केली जाते. कारण ह्या सगळ्याच वस्तू पवित्र आहेत. तशी संतांची पूजा करावी. संत पवित्र असतात. आता तेवढ्या पुरतं पित्र वगैरे घालायचे असेल तर मग त्या पित्राची बी पूजा करावी लागते. ती व्यक्ती नाही, त्याला काय मानावं लागतं त्यावेळेला? पितर म्हणून त्याची पूजा आहे. व्यक्ती म्हणून पूजा करायला तो लायक नसतो. आई वडील असतील तर आई वडील म्हणून त्यांची काय करायचे? पूजा करायची. आई वडीलत्व अवच्छेदकाने ते पूजनीय आहे, व्यक्ती म्हणून पूजनीय नाही. व्यक्ती म्हणून पूजनीय जगात फक्त कोण आहेत?
संत आहेत संत महाराज. संत तुम्हा आम्हाला पूजनीय आहे असं नाही, जगाला जो पूजनीय आहे त्याला संत पूजनीय आहेत. जग ज्याची पूजा करतं, इंद्र चंद्र महेंद्र यातेची, या पांडुरंगाची सगळे देव पूजा करतात आणि तो पांडुरंग संतांची पूजा करतो. विठ्ठल 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 घाली दंडवत पूजोने घाली दंडवत पूजोने घाली दंडवत पूजोने आकार झाला गुणवंत आकार झाला गुणवंत आकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजोनिया घाली दंडवत पूजोनिया घाली दंडवत पूजोनिया. त्यांची पूजा करून त्यांना काय करतो? दंडवत घालतो. दंडवत एकाने विचारलं देवा, म्हणले काय? तुम्ही हातामध्ये चक्र धारण केलं, गदा धारण केली, समजू शकतो आम्ही. शंख धारण केला, त्याचंही कारण कळतं. पण हे फुल कशाला धारण केलेलं आहे? पद्म म्हणजे काय? कमळाचं फुल. पद्म म्हणजे कमळ. हे फुल कशा करता हातात घेतलं तुम्ही? बरं, काही वास बी घेत नाही तुम्ही. नाकाला लावताना कधी आम्ही पाहिलं नाही, नुसतंच हातामध्ये असतं का? याचा उपयोग काय आहे तुम्हाला? भगवान म्हणतात याचा उपयोग वास घेण्याकरता नाही, मग पूजा करण्याकरता. म्हणजे तुम्ही सुद्धा पूजा करता? हा, मीही पूजा करतो. तुम्ही कोणाची पूजा करता? आमच्या देवाची. ते आमचे हातीचे निलीला कमळे पूजू तयाते. भगवान म्हणतात की माझ्या भक्ताची पूजा करायच्या वेळेला एखाद्या वेळेला जर फुलं नाही सापडली तर मग पूजा अधुरी राहू नये म्हणून मी सतत हातात कमळ ठेवतो. देव महाराज संतांची पूजा करतो. देव जया पूजिले आदरे पांडुरंगे पांडुरंगे जया आदरे पूजिले. पांडुरंगाने ज्याची आदराने पूजा केली अशा प्रकारचे तुकोबार आहेत, तेव्हा पूजनीय आहेत. पण का पूजनीय आहेत ते? तर पवित्र म्हणून पूजनीय. पवित्र वस्तू काय असते? पूजनीय असते. किती पवित्र आहेत संत? तर पवित्र जगाला करणारी तीर्थ, ते तीर्थ सुद्धा संतांचं वंदन करतात. तीर्थ वंदुरे जे का मोक्ष सिद्धी तीर्थ वंदुरे. तीर्थ संतांना नमस्कार करतात महाराज. तीर्थ त्यांची सेवा करतात, तीर्थ त्यांची दर्शना करतात. तीर्थे तया ठाया तया ठया येती पुनीत पावया. अशा प्रकारचे तीर्थ ज्यांचं वंदन करतात, तीर्थ जिथं पवित्र होतात, तीर्थाचेही जे काय आहेत तीर्थ आहेत. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने. असे जे साधू आहेत ऐसे ते साधू ऐसियाने भेटती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.